नमस्कार. चला तर मग आज आपण भारताच्या एका अशा अंतराळ मोहिमेबद्दल बोलूया जी खरंच ऐतिहासिक ठरली आहे. म्हणजे ह्या मोहिमेने फक्त रेकॉर्ड्स नाही तोडले तर आपल्या भविष्यासाठी अनेक नवीन संधींची दारं उघडली आहेत. तर गोष्ट आहे 24 डिसेंबर 2025ची. आपल्या आयएसआरओने म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक मोठा पराक्रम केला. त्यांनी भारतीय जमिनीवरून आत्तापर्यंतचा सर्वात वजनदार पेलोड अवकाशात पाठवला. आणि वजन किती होतं? तब्बल 6100 किलो. आणि हे इतकं मोठं वजन उचललं कोणी? तर ते होतं भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM-3. या रॉकेटला त्याच्या प्रचंड ताकदीमुळे बाहुबली असं टोपणनाव मिळालं आहे. आणि ते अगदी सार्थ आहे नाही का? बरं, हे मिशन फक्त वजन उचलण्यापुरतं महत्त्वाचं नव्हतं. खरं तर या एका मोहिमेमुळे भारताच्या स्पेस प्रोग्राममध्ये अनेक मोठे आणि महत्त्वाचे टप्पे गाठले गेले. या मोहिमेची काही वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं म्हणजे हे LVM-3 रॉकेटचं सलग 9वं यशस्वी उड्डाण होतं. म्हणजे विचार करा, 9 वेळा एकही चूक न करता. दुसरं, याचा पेलोड आपल्या चांद्रयान-2 आणि चंद्रयान-3 मोहिमांपेक्षाही जास्त वजनदार होता. ही तिसरी पूर्णपणे व्यावसायिक मोहीम होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 LVM-3 प्रक्षेपणांमध्ये फक्त 52 दिवसांचं अंतर होतं, जे आतापर्यंतचं सर्वात कमी आहे. या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ LVM-3 रॉकेट आता प्रचंड विश्वासार्ह तर आहेच, पण ते खूप कमी वेळात पुढच्या मिशनसाठी तयार होऊ शकतं. यामुळे भविष्यातल्या मोठ्या मोहिमांचा मार्ग एकदम सोपा झालाय. पण इतकं सगळं शक्य झालं कसं? यातली खरी गंमत तर एका गुप्त अपग्रेडमध्ये लपलेली आहे. एक असं अपग्रेड जे रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात होतं आणि ज्यानं सगळा खेळच बदलून टाकला. तर मग हा खरा ब्रेकथ्रू होता तरी काय? तर इतिहासात पहिल्यांदाच इस्रोने आपल्या सर्वात शक्तिशाली बूस्टरला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे त्याला दिशा देण्यासाठी एका अगदी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल ॲक्च्युएटर्स किंवा थोडक्यात EMAs. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण काम खूप सोपं आहे. समजा आपण गाडीचं स्टिअरिंग फिरवून गाडीला दिशा देतो, तसंच हे EMAs रॉकेटच्या इंजिनच्या नॉझल्सना अगदी अचूकपणे फिरवून रॉकेटला योग्य दिशेने घेऊन जातात. चला आता जुन्या आणि नवीन सिस्टीममधला फरक पाहूया. जी जुनी हायड्रॉलिक सिस्टीम होती ती खूप वजनदार होती आणि त्यात तेल किंवा द्रवाची गळती व्हायचा धोका असायचा. याउलट ही नवीन इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम वजनाने खूप हलकी आहे आणि त्यात द्रवाचा वापरच नाही, त्यामुळे गळतीचा प्रश्नच नाही. म्हणजे विश्वसनीयता आपोआपच वाढली. इतकंच नाही तर जुन्या सिस्टीमची लॉन्च पूर्वीची तपासणी खूप किचकट होती, पण नवीन सिस्टीम प्लग अँड प्ले सारखी सोपी आहे. थोडक्यात सांगायचं तर हा बदल म्हणजे तंत्रज्ञानात घेतलेली एक प्रचंड मोठी उडी आहे. या बदलामुळे फायदे काय झाले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॉकेट हलकं झाल्यामुळे त्याची पेलोड क्षमता, म्हणजे वजन वाहून नेण्याची क्षमता जवळपास 150 किलोनी वाढली. लिक्विड गळतीचा धोकाच नसल्यामुळे मिशन अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनलं. आणि हो, या सिस्टीममुळे रॉकेट तयार करायला वेळही कमी लागतो. पण यातला सर्वात मोठा फायदा पुढे येणार आहे. तो म्हणजे मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक असलेली सुरक्षितता. हा बदल खरंच खूप मोठा आहे. बरं, या तांत्रिक प्रगतीचा वापर कुठे झाला? चला आता या मिशनच्या पेलोडकडे, म्हणजे रॉकेटने वाहून नेलेल्या उपग्रहाकडे वळूया. कारण या तंत्रज्ञानामुळे एका मोठ्या व्यावसायिक मोहिमेला बळ मिळालं. या रॉकेटने अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीसाठी ब्लू बर्ड ब्लॉक 2 नावाचा उपग्रह अवकाशात पोहोचवला. आणि हा काही साधासुधा उपग्रह नाही आहे. लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित केलेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आणि या उपग्रहाचा उद्देश तर अक्षरशः क्रांतिकारक आहे. विचार करा, आपण कुठेही असू, जंगलात, डोंगरावर किंवा समुद्रात, आपल्या साध्या स्मार्टफोनवर थेट 4G आणि 5G इंटरनेट मिळणार. जगातल्या ज्या कोट्यावधी लोकांपर्यंत अजून इंटरनेट पोचलेलं नाही, त्यांच्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. एका अमेरिकन कंपनीसाठी केलेलं हे यशस्वी प्रक्षेपण इस्रोसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण हे अशावेळी झालंय जेव्हा जागतिक स्तरावर सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या मार्केटमध्ये मोठी उलथापालट सुरू आहे. या यशामुळे इस्रो आज एका खूप महत्त्वाच्या आणि मजबूत स्थानावर पोहोचलं आहे. आत्ता बघा, जगात काय परिस्थिती आहे. युरोपचं शक्तिशाली एरियन 5 रॉकेट आता निवृत्त झालं आहे. रशियाच्या रॉकेट्सवर भूराजकीय कारणांमुळे मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत ISROचं LVM-3 एक जबरदस्त पर्याय म्हणून पुढे आला आहे. ते विश्वासार्ह आहे, 100% यशस्वी आणि महत्त्वाचं म्हणजे ते बाकींच्या तुलनेत खूप किफायतशीर, म्हणजे कमी खर्चाचं आहे. त्यामुळे जगातल्या मोठ्या कंपन्या आता भारताकडे अपेक्षेने बघत आहेत. पण थांबा,
या मिशनची गोष्ट इथेच संपत नाही. याचं महत्त्व फक्त व्यावसायिक यशापुरतं मर्यादित नाही. खरं तर हे भारताच्या भविष्यातल्या सर्वात मोठ्या अंतराळ स्वप्नांसाठी एक पाया रचणारं पाऊल आहे. आठवतंय आपण त्या नवीन EMA तंत्रज्ञानाबद्दल बोललो होतो, तर त्या तंत्रज्ञानाची ही यशस्वी चाचणी भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी म्हणजेच गगनयानसाठी खूप खूप महत्त्वाची आहे. कारण याच तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेमुळे LVM-3 रॉकेटला आपल्या अंतराळवीरांना सुरक्षितपणे अवकाशात घेऊन जाण्यासाठी हिरवा कंदील मिळेल. म्हणजे बघा, या एका यशामुळे पुढचा सगळा मार्ग कसा मोकळा झालाय. 2025 मध्ये हे तंत्रज्ञान प्रमाणित झालं. आता याच्या जोरावर पुढच्या काही वर्षात आपण मानवरहित गगनयान मोहिमा पाहू आणि त्यानंतर भारतीय अंतराळवीरांना घेऊन जाणारं पहिलं मिशन. आणि या सगळ्याचा शेवटचा टप्पा काय असेल तर 2035 पर्यंत स्वतःचं भारतीय अंतरिक्ष स्टेशन उभारणं. या एका छोट्याशा तांत्रिक बदलाने किती मोठी स्वप्न सत्यात उतरणार आहेत हे पाहण्यासारखं आहे. तर ह्या एकाच मोहिमेने काय काय साध्य केलं. विक्रम मोडले, संपूर्ण जगाला जोडण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आणि अंतराळात मानवाच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू केला. पण जाता जाता एक विचार करूया. जसजसा सॅटेलाइट्स लॉन्च करण्याचा खर्च कमी होईल आणि हे तंत्रज्ञान अधिक विश्वासार्ह होईल, तेव्हा जगातल्या कोट्यावधी लोकांपर्यंत थेट मोबाईलवर इंटरनेट पोहोचेल. विचार करा, या एका बदलामुळे त्यांचं आणि आपलं आयुष्य किती आणि कसं बदलेल.